सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी आपण यायला हवं. 18 धावांची उपयुक्त खेळी साकारली, एक विकेट प्राप्त केला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आदरणीय नारायणजी कुंभार साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यात येईल. आमचे सहकारी शहीद भगतसिंग बारावा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. हर्षद पवार दाखल झालेत. मॅन ऑफ द मॅच हर्षद पवारला आपण प्रथमतः मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करतो आहोत. ही आकर्षक ट्रॉफी ही दिली जाते आणि तदनंतर ही कॅप प्रदीप स्पोर्टच्या माध्यमातून आणि ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून ही आकर्षक आणि ब्रँडेड टी शर्ट्स आपण देत आहोत. ॲटिट्यूड कलेक्शनच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट्स आहे. प्रदीप स्पोर्टच्या माध्यमातून ही कॅप आणि ट्रॉफी आपण हर्षदला देतोय. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याला वितरित करण्यात येत असताना मला मिळतो आहे. खूप साऱ्या शुभेच्छा हर्षद आपल्याला. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या आवाजामध्ये बदल करूयात. पुन्हा एकदा मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जय सर. आणि सामना आपण पाहतोय. मागचा सामना चांगला रंगला आणि काय रंगराज सामना पाहायला मिळाला. आजमध्ये प्रेक्षकांसाठी परभणी कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. सामना रंगतोय मैदानावरती. याच्या स्पर्धेतील अजून एक सामना शहीद भगतसिंग वर्सेस डीजे पोपेटा कन्स्ट्रक्शन. टॉस जिंकून डीजे पोपेटा कन्स्ट्रक्शन संघानं फिल्डिंग स्वीकारली आणि शहीद भगतसिंगाला फलंदाजी यामध्ये केलं. पहिल्या चेंडूत धक्का क्रमांक पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवरती शून्यावरती डगआउटचा शिकार बनला तो फलंदाज. चांगला ॲटमॉस्फिअर दुपारच्या वातावरणामध्ये सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये दुपारच्या स्नेहभोजनाची व्यवस्था देखील तुमच्यासाठी करण्यात आलेली आहे. स्नेहभोजन सुरू आहे. ज्या प्रेक्षकांना स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा त्याने तिथे जाऊन घेऊ शकता. कळंबोली प्रीमियर लीगचं हेच तर नेहमी वैशिष्ट्य राहिलं आहे. सर्व प्रेक्षकांसाठी जेवणाची दररोज सोय केली जाते. वैद्यकीय सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात. आपला माणूस आपला नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खाणावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 6व्या पर्वामध्ये या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारी स्पर्धा आणि संपूर्ण पनवेलकरांना भुरळ घालणारी स्पर्धा कळंबोली प्रीमियर 2026 पर्व. नवीन फलंदाज मदत येतोय नॅट नंबर 2 वरती राकेश पाटील. नॅट नंबर 3 वरती आलाय गोलंदाज. पहिल्याच गोलंदाज गणेश वत्र्याने पहिल्या चेंडूवरती जबरदस्त एंटरटेनमेंट केलाय आणि पहिल्या चेंडूत गडी बाद करून आपला परिचय दिलाय. लेफ्ट हँड राऊंड विकेट कट केला. बॅकफुटला जाऊन ओ व्हॉट अ कॅच. अनबिलिव्हेबल कॅच. स्पेक्टिक्युलर कॅच. सचिन चेंडू खाली फलंदाज बाद. असे गोलंदाज असले आणि असे क्षेत्ररक्षण असले तर मात्र तुमचा गोलंदाजीचा दर्जा उंचावेल. व्हॉट अ कॅच. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने रिकी पॉन्टिंग झेल टिपायचा त्या रिकी पॉन्टिंगची आठवण करून दिली सचिननं. सचिन देखील मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचा भगवान. आणि जर सचिन झेल टिपत असताना ॲक्शन रिप्ले बघा. स्वतःला झोकून दिलं. नजर किती करडी होती. शॉट चांगला होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं होतं स्क्वेअर कॅचच्या माध्यमातून आणि काय झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. अशा प्रकारे खेळू तुमच्या संघामध्ये सहभागी असतील तर गोलंदाज नवीन फलंदाज नॅट नंबर 3 वरती येत असताना 3rd नंबरचा फलंदाज बाद झाला. 4 नंबरती येतो तो फलंदाज अविनाश. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजच्या माध्यमातून पाहतोय आपण गणेशला. गणेश चतुर्थी देखील काल आपण पाहिली. मागे गणेश चतुर्थी सूर्य उत्सव आणि त्यामध्ये गणेश म्हणजे गणपती खूप चांगली कामगिरी करतोय. आधी पूजाबा गणपती ही आपली धन्य संस्कृती हिंदू संस्कृतीच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि गणेशने मध्ये काय कामगिरी केली मैदानावरती. अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून. ऑन हॅट्रिक बघायचं. हॅट्रिक मगाशी एक प्राप्त झाली या स्पर्धेमध्ये आणि दुसरी हॅट्रिक प्राप्त करणार का. अक्षयने पहिली हॅट्रिक प्राप्त केली
पहिलं अर्धशतक परेश खडकेनं फटकावलं. एक मेडन ओव्हर देखील पाहायला मिळाला स्पर्धेमध्ये. भरपूर काही विक्रम पाहायला मिळाला आजच्या स्पर्धेमध्ये. इज ऑन हॅट्रिक, सो लेट्स सी ही विल कम्प्लीट इज हॅट्रिक और नॉट. या स्पर्धेची हॅट्रिक दुसरी प्राप्त करून एक नवीन विक्रम आपल्या नावावरती गोलंदाज करणार का. यशाची शिखरावरती चालणारी कलंबोली प्रीमियर लीग, प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान बनवणारी कलंबोली प्रीमियर लीग आणि त्या कलंबोली प्रीमियर लीगमध्ये दुसरी हॅट्रिक प्राप्त करणार का गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी. विकेट मागे क्षेत्रक्षणामध्ये बदल खोदून काढला. चेंडूला फुल डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन हा चेंडूला फक्त दिशेने दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि 2 धाबा वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न. या श्रेणी मिळते विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. चेंडूची फेकी देखील तेवढी चांगली झाली रोशनच्या माध्यमातून आणि कव्हर मध्ये 2 धाबा. 3 चेंडूचा खेळ संपत असताना फक्त 2 धाबा 2 गडी बाद. हा स्कोर आपण फुटबॉलमध्ये पाहतो, क्रिकेटचा नाही आहे. 2 वर 2 म्हणजे 2 धावा आणि 2 गडी बाद. चांगली स्थिती नाही आहे सध्या तरी. टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असताना शहीद भगतसिंग संघाला आपण पाहतोय. जास्त वेळ घेऊ नका, लक्ष असू द्या. DJ पोपेडा कन्स्ट्रक्शन मागच्या सामन्यामध्ये एक संघाला आपण पॅनलाइज केले. संघ शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू आतमध्ये आम्ही आणला होता. कोणालाही इथे सबब दिली जाणार नाहीये, कोणालाही मुभा दिली जाणार नाहीये. आयोजन आहे रॉयल मॅनचं, रॉयल आयोजमेंट. त्यामुळे डिसिप्लिन. 3 मिनिटं झाली तुमची. लक्ष असू द्या, तुमचं लक्ष भेटतोय. कर विकेट गोलंदाजची गती, ओव्हरची गती राखणं बंधनकारक असणार आहे. फुल टॉस ऑन द टॉस. चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. डॉमिनेट केलं, किती प्रेशराईज केलं शॉर्ट कव्हरेजमध्ये सरकारच्या रजिस्ट्रेशन मध्ये आणि मात्र कव्हर करते मिळणार ती एकच धाव. तस्तिकेला आकार नाहीये. इधर ध्यान दे, ये कौन है, किसके पास बॉल है वो बता दे, तू बात मत कर. वाऱ्याचा प्रचंड वेग, दुपारचं सत्र, बाजूला मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे आणि ही कळंबोली नगरी. नेहमीच कळंबोली नगरीचा इतिहास राहिला आहे आणि क्रिकेटला अगदी जवळून पाहणं क्रिकेट नगरी, क्रिकेटवरती भरभरून प्रेम करणारी क्रिकेट नगरी आणि रॉयल मॅनवरती भरपूर प्रेम करणारी कळंबोली नगरी. ऑन साईडला फेकून दिला चेंडू. P1चा सुंदर वापर केला. चीज सीमा पलीकडं पहिला चौकार, अगदी देखना चौकार फनच्या बॅटमध्ये आलाय. बॅकफुटला गेले जागा बने शॉटसाठी आणि चेंडूला फेकून दिले. P1च्या पॉवर प्लेमध्ये चांगली पॉवरफुल फटकेबाजी. स्ट्रायकरचा फलंदाज सचिनच्या माध्यमातून निघालेला चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. असं वाटतं की मी सकाळी देखील म्हटलं, असं वाटतं की जयपूरला आलो आणि ज्या पद्धतीने हवा वाहते असं वाटतं की मी माथेरानला पोहोचलो. किती थंडगार हवा अंगाला स्पर्श करते आणि जणू काही थंडीची, गुलाबी थंडीची चाहूल निर्माण करून देते. अप्रतिम ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि प्रेक्षकांना अगदी वाहून क्रीडा नगरी नाहून निघाली पहिल्याच दिवसामध्ये. चला, जास्त वेळ घेताय तुम्ही. पोपेटा संघ लक्षात असू द्या, आमचे काम आहे तुम्हाला सांगणं, नंतर दंडित केलं जाईल, त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. कारण स्लॉक षटकामध्ये जर एखादा खेळाडू आतमध्ये आला तर त्याचा भरपूर परिणाम तुम्हाला त्याचा भोगावा लागू शकतो. फिल्डिंगमध्ये चेंजेस आणत असताना, कारण फलंदाज दोन्ही आक्रमक विस्फोटक आहे, त्यांना थांबवणं ही काळाची गरज आहे. लेफ्ट विकेट. ओ स्विच हिट, चांगला फटका दाखवला. चेंडू निघून गेलाय. खबर पॉईंटच्या बॅकवर्ड पॉईंटमध्ये निघून गेला. डीप बंद चेंडू गरगती सीमा पलीकडे नॉन स्टॉप. अजून एक चौकार. पहिल्या 2 चेंडूतील 2 गडी बाद, नंतर मात्र 2 चेंडूतील 2 चौकार. अशा रीतीने पहिल्या षटकाची सांगता होते. खूप काही घडामोडी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आहेत आणि तब्बल 11 धावा 2 गडी बाद पहिल्या षटकाची सांगता होते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस रॉयल प्रीमियर लीगच्या माध्यमातून कळंबोली प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी मनोहर शेठ यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन. मगाशी देखील भरपूर खेळून 5 मिनिटं 35 मिनिटं झाले, 35 सेकंद झाले. लक्ष असू दे तुमचं. DJ पोपेटा कन्स्ट्रक्शन संघ. मगाशी एका खेळाडूने सांगितलं ओपिनियनमध्ये की वाटलं नव्हतं की यावर्षी स्पर्धा होईल, मात्र रॉयल मॅनचा शब्द म्हणजे शब्द. सांगितलं की स्पर्धा होणार आणि एका 2 रात्रीमध्ये तयारी झाली, ऑक्शन झालं आणि स्पर्धा दिमाखामध्ये तुमच्या समोर आली. हे रॉयल मॅनचं वजन, हे रॉयल मॅनची कमिटमेंट, सन्मान्य विजय शेठ खानावकर यांची कमिटमेंट, वचनबद्धता. वचन नेहमी त्यानं पाळलंय समाजामध्ये. समाजात दिली अनेक वचनं त्याने पाळलीत. आपला समाज कसा असावा, आपला समाज ही संपत्ती मानणारे सन्मान्य विजय शेठ खानावकर यांच्या अथक परिश्रमातून, यांच्या स्वप्नातून साकारलेली कळंबोली प्रीमियर लीग 2026 पर्व. वर्ष 6व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करतोय. 5 वर्षाच्या अभूतपूर्व यशानंतर ही स्पर्धा यशाच्या शिखरावरती सातत्याने इतिहास मागे इतिहास रचत असते. या स्पर्धेमध्ये भरपूर सहकार्य आमचे परम मित्र विश्वास पाटील पेंधर,
जे एक चांगले एक उत्कृष्ट समालोचक देखील आमचे परम मित्र आहेत आणि नेहमी विजय शेठ यांच्या खांद्याला खांद्याला लावून ते देखील कार्य करत असतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. कलंबोले एंड करणं, गुड बॉलिंग, चेंडूची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, व्हॅरिएशन, योग्य दिशा, योग्य लाईन आणि योग्य लेनचा वापर करत असताना फलंदाजाला बीट केलंय. गरज होती फलंदाजा थांबवणं, कारण मागच्या 2 चेंडू होती शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले, त्यामुळे लगेच चर्चा झाली. 1 चेंडू डॉट गेला, 2 फलंदाज बातचीत करतात. फलंदाज सध्या अविनाश आणि त्याला साथ देतोय सचिन कारवा यांना बाद करत जा, म्हणजे तुला कळेल कोण खेळतोय आणि मलाही कळेल. सचिन कारवा, क्रिकेट का कारवा आणि सचिनचा कारवा, चेंडू फेकून दिला गॅप मध्ये. पीटीचा सुंदर बापर, चेंडू नॉन स्टॉप निघून आउटफील्ड फास्ट आहे. अजून एक देखना चौकार. 2 फलंदाज मध्ये बातचीत झाली जेव्हा चेंडू बीट झाला. ऍक्शन रिप्ले बघा पीटीच्या माध्यमातून. केडीने मॉनिटर अजून चालू केला नाहीये, पूर्ण दिवस गेला. खेडीची कमिटमेंट नाहीये. शिका तुम्ही विजय शेठकडनं कमिटमेंट का असते, वचनबद्धता का असते. बघा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती भरपूर सुंदर स्क्रीन आणि तेवढं चांगलं पीडीसीचं आहे सौंदर्य दाखवलं जात आहे. क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि धाबांचा वेग मात्र पुढे सरकतोय. 4 धाबानं मागच्या 2 चेंडू 2 चौकारानंतर कमबॅक नंतर पुन्हा एकदा चौकार. फिल्डिंगमध्ये चेंजेस आहेत. दोन्ही संघ चांगले संघ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले ऐकून संघ आहेत, संघ खेळू आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले संघनायक, त्यामुळे सामना फार चांगला. दुपारच्या सत्रामध्ये जेवणानंतर प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी कलंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमात एक चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. शहीद भगतसिंग वर्सेस डीजे पोमेटा कन्स्ट्रक्शन. क्लीन बोल्ड, मोठा धक्का मैदानावरती, एक मोठा शिकार केलाय मैदानावरती. अजून एक दे धक्का, धक्क्या मागणं धक्का, तिसरा धक्का धाव फलकावरती. धाबा दुसरं षटक सुरू असताना 15 धाबा. 8 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत संपलाय आणि 8 चेंडू 15 धाबा. वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इम्प्रेशन हवं तर फलंदाजाला मात्र बॅकफूट आणून सोडलं, ते मात्र गोलंदाजाने चौकार आल्यानंतर कमबॅक केलं आणि यापेक्षा चांगलं कमबॅक कुठे पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये कलंबोली प्रीमियर लीगची स्पर्धा नेहमी संपन्न होते आणि यावर्षी देखील या स्पर्धेला पहिल्या दिवशी उदंड प्रतिसाद आमच्या प्रेक्षकांना दिलाय. त्या प्रेक्षकांचा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रेक्षकांसाठी जेवणाची उत्तम सोय सुरू आहे तिथे. ज्या प्रेक्षकांना त्याचा आस्वाद घ्यायचा स्नेहभोजनाचा, तो आपण तिथे जा आणि त्या स्नेहभोजनाचा आस्वाद घ्या. लहान मुलं देखील भरपूर मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळतात. जरी स्कूल असलं तरी क्रिकेटपासून दूर नाही आहेत ते. आता मित्रांनो पहिल्यांदा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे वाक्य. तर शिकाल तर टिकाल, नाहीतर काहीच नाहीये मित्रांनो. एज्युकेशन इज द पॉवर अँड एज्युकेशन चेंज द वर्ल्ड. यस, शिक्षणात तुम्ही तुमचं जग बदलू शकता. त्यामुळे एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिले प्राधान्य शिक्षणाला, नंतर वेळ असल्यानंतर खेळायला प्राधान्य द्या. आजची मुलं उद्याचं भारताचं उज्ज्वल भविष्य. आज आपण पाहतोय आपल्या बाजूला दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा झाले, त्यामुळे आपला विकास किती झपाट्यानं होतोय आणि येणारी पिढी त्यांसाठी असणारी आव्हानं आणि त्यानंतर त्याचा विकास हे झपाट्यानं आपण पाहतोय. सध्या कलंबोली देखील भरपूर वेगाने विकसित होते. म्हणून दर्शकाला आकार एक गडी बाद केल्यानंतर मात्र 10 मिनिट फनाचा मात्र देत असताना इंडिया नंबर 6 वरती वॉट अ शॉट, वॉट अ कॉन्फिडेंट बिहाइंड द स्ट्रोक आणि चेंडू निघून गेला सीमा पलीकडं. गडी बाद झाल्यानंतर देखील स्विचची तयारी आणि त्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स. वॉट अ शॉट. हीच तर कलंबोली प्रीमियर लीगचं खासियत राहिली, हेच तर वैशिष्ट्य राहिलंय. म्हणून तर संपूर्ण कलंबोलीकरांना वेळ लावणारी ही कलंबोली प्रीमियर लीग पाहण्यासाठी प्रेक्षकांची सकाळपासनं या मैदानावरती तुम्हाला भरपूर रेलचेल पाहायला मिळते. 4 चेंडू 19 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ असताना असं वाटलं की धावसंख्या कमी होईल, धावसंख्येला खीळ लागेल. मात्र एका बाजूला गडी बाद झाले, एका बाजूला धाबांचा ओघ सुरू राहिला आणि धाबांचा वनवास सुरू केलाय. धाव फरक होते 19 धावा गडी बाद झालेत. आतापर्यंत 3 गोलंदाज तयार. सचिन गोलंदाजीमध्ये येत असताना फुलर अँड डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, लेग स्टंपच्या बाहेर आणि पंच सांगत असताना एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप इट्स वाईड आणि पंचाने तो कॉल केलाय. वाईडचा इशारा पंचाकडनं येतोय. लेक्शमच्या बाहेर जेव्हा चेंडू पिच होतात, रिली पिचिंग केली जातात, त्याचा इम्पॅक्ट थोडासा बाहेर जातो आणि हे सांगितलं पंचाने की चेंडू वाईट आहे. स्वेअर घोषित केलाय आणि स्वेअरच्या माध्यमात धावसंख्येला अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते. राम आणि आमचे वाघ आम्हाला सांगतील. एकूण धावा 20 धावा, 20 रन. 4 चेंडूचा खेळ अजूनही संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. मात्र नशिबाचा चौकार. जियास लेग बायच्या माध्यमातून चौकार मिळणार. लिमिटेड ओव्हरमध्ये धावा कशा येवत, लेग बाईज नाही होत, बाईज नाही होत, बॅट नाही होत, कशाही येवत धावा येणं काळाची गरज आहे आणि धावा आडत मैदानावरती. धाबांचं ओघ सध्या तरी सुरू आहे.
आणि हेच सांगत असताना विकेट किपरच्या मागे एक आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप आणि एक लेग स्लिप आहे आणि त्यांना भेदून चेंडू निघून गेला तो मागे आणि सीमा पलीकडे चौकाराचा पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. 24 धावा फटकावते. 11 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला. दुसरं सत्र पहिलं सत्राचा खेळ सुरू असताना पॉवर प्ले दुसरं सुरू असताना गोलंदाजीमध्ये चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय सचिनने. कंबर कसली मात्र नशिबाची साथ त्याला नाहीये कारण या षटकामध्ये 2 चौकार पाहायला मिळेल, एक बॅटमधनं आणि एक लेग बायच्या माध्यमातून. तेव्हा धाबा आल्या त्या षटकामध्ये देखील धाबांचा पाहायला मिळाला. गुड डिलिव्हरी 40 चेंडू समरीन डिलिव्हरी पाहायला मिळाला. डाऊन द लाईन षटकाची झाली यशस्वी सांगता. 2 षटकांची सांगता. 24 धाबा गडी बाजले 3 आणि 12चे सरस धावसंख्या उभारमध्ये यश लाभल्या. टॉस आल्यानंतर प्रथम शहीद भगतसिंग याली फर्जी करत असताना प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये सुसज्ज अशी क्रीडानगरी पाहता क्षणी प्रेमात पडवायची खेळपट्टी आणि हिरवगार गलिच्छ असणारे मैदान, खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आणि ज्या पद्धतीने पीटीसीने मगाशी जो व्ह्यू दाखवला तो मात्र अगदी डोळ्यांचं पारणं फेरणं देदीप्यमान सोहळा जो आपण पाहायला व्ह्यूच्या माध्यमातून तो देखील अभूतपूर्व सोहळा तुम्हाला पाहायला मिळाला. बघे विजय शेठ खानावकर साहेब आपला माणूस आपला नगरसेवक. मी मगाशी देखील म्हटलं होतं नाऊनदार पर्सनॅलिटी. खाली बसून ते जेवतात, लोकांमध्ये जेवतात कारण वडिलांनी सांगितलंय पैसा ही संपत्ती नाहीये, आपली माणसं ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ती संपत्ती जपत असताना विजय शेठ खानावकर या व्यक्तिमत्वाचा मला अभिमान वाटतोय. भरपूर श्रीमंती आहे मात्र कधी पैशाचा उन्माद नाही, कधी पैशाची मस्ती नाही. डाऊनदार लोकांमध्ये राहणारं व्यक्तिमत्व. म्हणून मी मगाशी म्हटलं होतं की फिक्स नगरसेवक आणि फिक्स टुर्नामेंट डेटवरती 23 ते 26 हेच कारण आहे. विजय शेठ खानावकर वडिलांकडनं मिळालेला क्रिकेटचा वारसा, वडिलांकडनं मिळाला समाजसेवेचा वारसा, वडिलांकडनं मिळालं ते शैक्षणिक क्षेत्र आणि त्याचा वारसा जपत असताना मनोज शेठ यांच्या आपण पाहतोय एक जबरदस्त नेतृत्व. विजय शेठ खानावकर, दिलीप शेठ खानावकर असे भरपूर नेतृत्व त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. शुद्ध बीजापोटी फळे रसाला गोमटी. ना बॅक टू क्रिकेट. 2 षटकांची सांगता. 24 धावा फरकावरती गडी बाजूला 3 मैदानावरती 3 षटकांचा खेळ अजूनही उर्वरित बघायचं 3 षटकामध्ये या रणनंत्या उन्हामध्ये किती धावा फरकावरती धावा सरावतील आणि किती मोठा सामना पाहायला मिळेल. एकूण 12 मिनिटं 24 सेकंद. लक्ष असू द्या तुम्ही खूप उशिरा गती निर्माण केली. 7 मिनिटं घेतली एका षटकासाठी, त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला परिणाम निश्चित भोगावा लागेल. जर चेंडू यावेळी कट केला, चेंडूला वाड शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. स्क्रीन समोर एक्झॅक्टली पॉइंट कव्हर मधून निघतोय, डीप मध्ये निघून गेला चेंडू सीमा पलीकडे चौकाराच्या माध्यमातून. प्रेक्षक आणि प्रेक्षक बहुशक स्क्रीनवरती दाखवले जातात. पीटीसीच्या माध्यमातून, केडी बंडीच्या माध्यमातून ही कामगिरी आपण पाहतोय. जेवढे संघ तेवढेच आपण पाहतोय तंबू आणि त्या तंबूवरती त्या प्रत्येक संघाचा झेंडा क्या बात आहे अभिमानाने डवलतोय. लगातार बॅक टू बॅक 2 लगातार 4 चौकार, लगातार 4 चौकार मारलेत या फलंदाज सचिन आणि जबरदस्त एंटरटेनमेंट केलंय. संदीप पाटील याचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकारांचा विक्रम आहे. बघायचा आहे तो विक्रम हा फलंदाज मोडीत काढणार का. 4 चेंडू 4 चौकार नाहीये. ड्राईव्ह केला शेवटच्या मोमेंटला चेंडूला मात्र छेसे थोडंसं पुढे सरकला. बॅकअप चांगलं होतं. एक्स्ट्रा कव्हर रिझनला रोशन वेगानं आलाय आणि कव्हर करते मात्र एकच धाव. एका धावसेकल आखार असताना धावसेका पुढे सरकते. धावांचा ओघ वाढतोय 30 षटकामध्ये. थोडंसं मात्र मी म्हणे डॉमिनेट केले या संघाला. ज्या पद्धतीनं टॉस जिंकून डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन संघाने फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतलाय मात्र तो निर्णय एवढा चांगला ठरवता आला नाहीये कारण आतापर्यंत 2 षटकामध्ये 24 धावा आल्यात आणि गडी बाद झाले 3. जबरदस्त ॲटमॉस्फिअर, दुपारचं सत्र, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि अशा वातावरणामध्ये क्रिकेटला पोषक असं वातावरण, ब्युटिफुल अँड वंडरफुल ॲटमॉस्फिअरमध्ये ही स्पर्धा खेळली जाते. गोलंदाज तयार. गोलंदाज भावेश उलवेकर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. अराउंड द लेग फलंदाज बाद. हॉन्सला केल्याचा प्रयत्न. अराउंड द लेग डिलिव्हरी नेहमी डोकी असते फलंदाजासाठी आणि तो दाखवलाय करिश्मा. अराउंड द लेग फलंदाज बाद. अजून एक धक्का. एका बाजूला धक्के दिलेत मात्र दुसऱ्या बाजूला धावांची गती कुठेही थांबली नाहीये. जशी स्पर्धा थांबली नाहीये तशी धावांची गती देखील थांबली नाहीये. अंदाज सगळे वेगाने वाढत असताना 15 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला आणि सचिनने 4 चेंडू खेळून काढले. त्या 4 चेंडूमध्ये धावा उभारल्यात. 13 धावा उभारल्यात त्यानं. झटपट आणि ताबडतोब इन्स्टंट फलंदाजी दाखवली त्यानं. त्यावेळी बघायचं किती कमबॅक लवकर होईल. फलंदाजाला विनंती जर आपण लवकर या जेणेकरून तुम्ही जर फास्ट झाला तर वॉर्मअप देखील होईल तुमचा आणि आमचा देखील वेळ वाचेल. एकदम आरामात येऊ नका कारण डगआउट खूप लांब आहे. नवीन फलंदाज येत असताना मैदानावरती जगराज सिंग. जबरदस्त नेतृत्व
या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे रॉयल मॅन विजय शेठ खाणावकर 4 दिवस तुमच्या सोबत असणार आहेत. एका बाजूला सकाळी लवकर लोकांची कामं उरकून येणार, कारण ते जनसेवक आहेत आणि सातत्याने नगरसेवक पद म्हणून तुम्ही त्यांना निवडून देतात, त्याबद्दल लोकांचा देखील त्यांना आभार मानलेत. लोकांसाठी जगणारं नेतृत्व, लोक हीच आपली संपत्ती असं मानणारं आपला परिवार, आपला मित्र परिवार, आपला मतदारसंघ आहे आपलं नेतृत्व. आणि त्या नेतृत्वाला आपण सलाम करूया. 10 सेकंदा फरकावरती वेगानं भरपूर वेळ जातोय. एकूण 14 मिनिटं आत्तापर्यंत झालीत. 14 मिनिटामध्ये तुमची 3 षटकं व्हायला हवी होती, मात्र 3रे षटक सुरू आहे. कोणालाही मुभा दिली जाणार नाही या स्पर्धेमध्ये. गुड बॉलिंग, समोर चेंडू ठेवलाय, मात्र चरण सिंग ऑन साईडला खेळण्याच्या नादामध्ये हा चेंडू बीट झाला. चेंडूची मात्र फेकाफेकी एकदम मिळाली, नशिबाच्या आधारावरती हिट केला होता, मात्र फलंदाज वाचलाय. न लक फॅक्टर ऑन, नशिबाची साथ देखील क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते. आठवा तो रोहित शर्माचा सोडलेला झेल, तदनंतर 264 धावांची खेळली, त्यामुळे झेलला देखील फार महत्त्व असतं आणि नशिबाला देखील फार महत्त्व दिलं जातं क्रिकेटच्या माध्यमातून. एकूण धाबा फलकावरती पुढे सरकताना आमचे स्कोनिलके ग्राम आम्हाला सांगतील 10 सेकंदा फलकावरती 30 धाबांचा ओघ एका बाजूला थांबला नाही. 24 धाबा फलकावरती 2 षटकामध्ये आपण पाहिल्या आणि 3ऱ्या षटकाला प्रारंभ झाला. विकेटचं सातत्य जरी ठेवलं तरी मात्र धावांची गती कुठे कमी पाहायला मिळाली. 30 धाबा फलकावरती एकापेक्षा एक चांगले खेळाडू, एकापेक्षा एक चांगले संघ, एकापेक्षा एक चांगले फाईट्स प्रतियोगिता पाहायला मिळते आणि प्रेक्षकांसाठी पर्वणी असणारी कलंबोली प्रीमियर लीग 6व्या पारामध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला स्लॉग स्लिप, स्लॉग हिट माफ करा, चेंडू सीमा पलीकडे मिड विकेट चेंडू डोक्यावरनं अँड हँडसम टावरिंग 6. व्हॉट अ शॉट. स्लॉग हिट करत असताना फलंदाज जजमेंट किती चांगलं होतं, लवकर लाईन पिक केली आणि त्या दिशेने योग्य दिशेला चेंडूला दिशा दिली. ॲक्शन प्लेमध्ये बघाल राऊंड विकेट आला होता, गोलंदाज लेफ्ट हँडला राऊंड विकेट आला होता आणि काय स्लॉग हिट दाखवलाय, गुडघा वाकवलाय. त्यानंतर मात्र तो चेंडू बिल्डिंगच्या दिशेने भिरकावून दिलाय आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी मोहर लावत असताना मी आत्ताच म्हटलं तर एका बाजूला विकेटचं सातत्य जरी ठेवलं तरी मात्र धावांची गती कुठे कमी झाली नाहीये आणि धावांचा वेग सातत्यानं फलकावरती 36 धावा या षटकातील चेंडू बाकी आहेत. 1 1 टू गो लास्ट डिलिव्हरी. 36 धावा. प्रत्येक प्रयत्न केला जातो डीजी पोबेडा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून की आपण संघाला थांबवणं, फलंदाजांना थांबवायचं आहे, मात्र फलंदाज थांबवत नाही. स्टार्किंगचा फलंदाज विस्फोटक फलंदाज सचिन, ज्यानं आतापर्यंत खूप चांगली फटकेबाजी केली. क्लास खबर ड्राईव्ह दाखवला, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये कव्हर करते, मात्र एकदा फेकी चांगली आणि एका धावाने समाधान मानावं लागेल. अशा रीतीने षटकाची झाली सांगता, 3 षटकांची सांगता. फक्त 37 धावा. 2 षटकामध्ये 24, या षटकामध्ये भरपूर धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये तब्बल आल्या त्या 13 धावा. एकूण 37 धावा फलकावरती. आत्तापर्यंत 17 मिनिटं आपण घेतली, 2 मिनिटं अजून उशिरा. जर 20 मिनिटामध्ये 4 षटकं फेकली गेली नाहीत तर 5व्या षटकामध्ये मगाशी जसं आपण पाहिलं एक संघाचा खेळाडू आतमध्ये घेण्यात आला होता, तो देखील आतमध्ये घेण्यात येईल याची नोंद घ्या. कोणत्याही संघाला मुभा नाही आहे, कारण प्रचंड डिसिप्लिन, अनुशासन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. ट्रान्सपरन्सी म्हणजे निश्चित पारदर्शकता, त्यानंतर कन्सिस्टन्सी सातत्य आणि त्यानंतर कमिटमेंट विजय शेठ खानावकर यांची म्हणजे वचनबद्धता. इलेक्शनची रणधुमाली होती, भरपूर थकले होते, विजयाचा गुलाल देखील अंगावरती घेतला, मग सांगितलं स्पर्धा होणार आणि ती झाली देखील. याला म्हणतात कमिटमेंट, याला म्हणतात वचनबद्धता आणि ते नेहमी जनतेशी वचनबद्ध राहिलेत आणि त्यामुळे आपला फिक्स नगरसेवक म्हणून त्यांना आपण संबोधित आमचे विजय शेठ खानावकर, रॉयल मॅन, राजासारखा माणूस. ना बॅक टू क्रिकेट. 3 षटकाची सांगता दाफा दाबाले तर 37, 37 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ द 3 विकेट्स. 4th ओव्हर इज प्रोग्रेस नाव. बघायचं गोलंदाज तयार. गोलंदाज येत असताना गडीबाज एका बाजूला झालेत, मध्ये सचिन कारवाईचं कौतुक करा विसरणार नाही. ज्या पद्धतीनं एंटरटेनमेंट केलंय मैदानावरती, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली, त्याने धाबा कुठल्याच वेगानं. गोलंदाज तयार.
फुल टॉस चेंडू योग्य दिशा क्लास टायमिंग दाखवला चेंडूला फुल टॉस करून फेकून दिला फायनल रिझन मध्ये गॅप मध्ये केलाय आणि पंचांचा इशाऱ्याचा मी वाट पाहतोय. इट्स अ 4-6 यस पंचांचा षटकाराचा इशारा येतोय का जोपर्यंत पंचांचा इशारा येत नाही तोपर्यंत आम्ही कधी काही कॉमेंट्रीमध्ये कमिटमेंट करत नाहीयेत कारण आम्ही लाईव्ह कॉमेंट्री करतोय. पंच जे आम्हाला सांगतील त्याचं आम्ही पालन करणार. धावफलकामध्ये 6 धावा वाढणार. सचिन कारबा खेळतोय आमचे गुणलेखक सांगतील आम्हाला. राम सचिन धावसंख्या 26 या धावसंख्या देखील त्या सचिन वाटा नॉक 7 चेंडूमध्ये 26 धावा ताबडतोब फलंदाजी इन्स्टेंट फलंदाजी आणि काय धावांची गती राखली. वॉट अ बॅटिंग आणि वॉट अ नॉक फ्रॉम सचिन. वॉट अ क्लास पुन्हा एकदा क्लास दाखवला कॅपमध्ये हवेमध्ये चेंडू लॉप करत असताना चेंडू सरळ लॉंग आपला बॅकअप चांगलं होतं. सचिन सुरेश आला होता तिथे मध्ये सचिनला जीवनदान मिळालं आणि मिळणार 2 धाबा. सचिन पोहोचलाय वैती 28 धावसंख्येवरती आणि धाबांचा वेग कुठे थांबला नाहीये. धावा धावा आणि फक्त धावा मैदानावरती. ऍक्शन रिप्ले बघा चेंडूला लॉप केलं होतं बॅटचा फ्लो कमी केला ताकदीचा वापर थोडासा कमी होता लॅकअप पॉवर आणि लॉंग आपला खूप चांगला बॅकअप होते तिथे मात्र झेल शेवटच्या मोमेंटला सुटलाय आणि भावना थोड्याशा तुटल्यात. 28 वरती पोहोचला सचिन. संघ पोहोचलाय एकूण धावसंख्या 45 वरती 45 बघायचं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 63 धावा चेस केले महाकाल ग्रुपनी. हॅलो किड्स प्री स्कूलचा 62 धावांचा विक्रम मोडीत काढणार का सर्वाधिक धावा उभारणार का संघ. संधी तर चांगली आहे. सचिन रिदम मध्ये आहे. सचिन 28 धावांची बारदार केली आतापर्यंत. विस्फोटक फलंदाजी बॅकफुटला गेला लॉप केला हवेमध्ये नोमॅस लँड मध्ये आणि चेंडू निघून गेलाय तो 1 बाउन्स सीमा पार. अजून एक चौकार 32 धावांवरती खेळत असताना सचिनला आपण पाहतोय. बघायचं सचिन 50 धावा पूर्ण करणार का. परेश कडकेनं 50 धावांची खेळी केली अभूतपूर्व खेळी केली ती खेळी आता याच्या सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळणार का. धावा धावा आणि धावा 49 धावा 19 मिनिटं 41 सेकंद झालीत त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल आणि तदनंतर सचिन त्याचा फायदा घेईल. त्यामुळे गोलंदाजांना विनंती असणार आहे की तुमची जी गती आहे षटकांची ती कायम राखा अन्यथा पॅनलाइज केले जाईल. 19 मिनिटं 47 सेकंद म्हणजे निश्चित अजूनही चेंडू बाकी आहे षटकातील 3 म्हणजे पुढच्या षटकामध्ये तुमचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये येईल. पण याची नोंद घ्या आपण. सचिनला थांबवणं कठीण झालंय मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना कधी ऑफ ड्राईव्ह कधी ऑन ड्राईव्ह कधी स्क्वेअर कट्स कधी स्क्वेअर ड्राईव्ह कधी लॉप करतोय तर कधी स्विच हिट दाखवतोय. हा देखो या स्क्वेअर ड्राईव्ह फलंदाज बाद मोठा धक्का मैदानावरती 32 धावांची वादळी खेळी करणारा फलंदाज सचिन मात्र जाणार यावेळी शामेलाच्या आश्रयाला. वॉट अ कॅच. सचिनचा जेल टिपलाय स्क्वेअर ड्राईव्ह केला होता कॅपमध्ये केल्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आणि सचिननं टिपला झेल 32 धावांची मादक केली आणि विस्फोटक खेळी करणार सचिन इज वॉकिंग बॅक. बॅटी देखील सज्ज आहेत. काही क्षणानंतर डीजे देखील सुरू केला जाईल. डीजेच्या ध्वनी लहरी तुमच्या कानापर्यंत पोहोचतील आणि क्रिकेट विथ म्युझिक मजा येईल. क्रिकेट पाहण्याची संधी पुन्हा द्विगुणित होईल. ज्या प्रेक्षकांना भोजन करायचं आहे आपल्या डाव्या बाजूला विजय शेठ खानवकर यांच्या माध्यमातून आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था सुरू आहे तुमच्यासाठी. माझ्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती जर भोजन केलं नसेल आपण तर जा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला तिथे भोजनाची व्यवस्था सुरू आहे. हे सर या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे. फार कमी स्पर्धा असतात. कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही 2 स्पर्धा करतो. एक मकर संक्रांत ट्रॉफी त्या स्पर्धेमध्ये जेवण असं शेवटच्या दिवशी. एक शिवाजीदादा शेलारांच्या स्मरणार्थ SSC ट्रॉफी त्या ट्रॉफीमध्ये देखील जेवण शेवटच्या दिवशी असतो. मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून ते 4 दिवस कलंबोली प्रीमियर लीगमध्ये सर्व प्रेक्षकांसाठी जेवणाची उत्तम सोय ह्या स्पर्धेचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे. भरपूर स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो. भरपूर स्पर्धेचा आम्हाला अनुभव येत असतो प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात. त्यामुळे भरपूर काही शिकायला मिळतं. भरपूर काही चांगले मित्र जोडले जातात क्रिकेटच्या माध्यमातून. विजय शेठ खानावकर सारखे मित्र आम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून मिळाले हे देखील आमचं सौभाग्य आहे. रॉयल मॅन आमचे किंग राजा जसं की धावा फलकावरती मात्र ज्या सचिनने 32 धावा कुठल्या त्या सचिन बाजूनंतर गोलंदाजानं थोडासा श्वास घेतलाय. एकदा मिळाली लॉप केला चेंडू लॉंगअपला माफ करा ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून आणि मिळणार ती लॉंगअपला एकच धाव. येस जय सर. आणि याचबरोबर 50 धावा धावा फलकावरती वेलकम 50 जबरदस्त. हा दुसरा संघ ठरला स्पर्धेमध्ये ज्याने पुन्हा एकदा ताबडतोब लवकर जलद गतीनं 50 धावा पूर्ण केल्यात. 50 धावा धावा फलकावरती चेंडू राहिले. आम्हाला राम सांगतील अजून षटकातील एकच चेंडू राहिला आहे म्हणजे 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिले
गोलंदाज तयार 50 धावा धाव फरकावरती अजूनही 7 चेंडूचा खेळ आहे. बघायचं सर्वाधिक धावा उभारणारा संघ पाहायला मिळाला का. फुलटॉस चेंडू बॅटवरती आलाय करामध्ये चरणसिंहच्या बॅटमधनं एकदा बिले दुसऱ्या बॅटचा प्रयत्न क्षेत्रपुढे सरकला बेगानं मात्र थोडासा फंबल होत असताना मात्र चरणसिंगनं कोणतीही इथे संधी दाखवली नाहीये. ओकार दिला नाही दुसऱ्या धाब्यासाठी आणि अश्रित 4 षटकांची सांगता होते. 51 धावा आणि 4 षटक फेकण्यासाठी 21 मिनिटाचा वेळ घेतलाय. त्यावेळी पंचांना विनंती की शेवटच्या षटकामध्ये या संघाला एक खेळाडू आतमध्ये लावण्यास भाग पाडा. लावायला संघाने फक्त 4च खेळाडू सीमा पलीकडे त्याची नोंद घ्या आपण. चला सामना स्पीडअप करा. अजून वेळ घेतला तर अजून एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. प्रचंड शिस्त स्पर्धेचं वैशिष्ट्य. आयोजकांना आम्हाला वारंवार सूचना येतात. यस जय सर. जेनित कंट्रॅक्शन टीम कॅप्टन आणि स्वर्गीय संभाजी वॉरियर्स, चला दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष तर रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन हजर असायला हव्यात. अन्यथा दोन्ही कॅप्टन जर का पहिला बॉल डिलिव्हर झाला सेकंड इनिंगचा कॅप्टन हजर नसतील तर सामना 4 ओव्हरचा. जर एक कॅप्टन हजर असेल तर तो कॅप्टन विजेता दिला जाईल टॉस. या लक्ष वेध्या दोन्ही कर्णधार लवकरात लवकर या. पंच एक खेळाडूला आतमध्ये घ्यायला भाग पाडा आणि जर का 25 मिनिटांमध्ये आणखीन जर का वेळ घेतला तर आणखीन एक खेळाडू मग सामन्यामध्ये किती ओव्हर झालेले असतील किती चेंडू झालेले असतील 25 मिनिटं झाली की आणखीन एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, 2 षटकामध्ये 24 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये 14 धावा. अशा रीतीने सत्र पहिलं सुरू आहे. शेवटच्या षटक मार्गास असताना 51 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांची सांगता होते. चरण सिंग बघायचं त्याने स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवली कर 2 धावा झाल्या असता. जगराज सिंग माफ करा स्ट्राईक आणला असताना बघायचं की पहिल्यांदा शेवटचं षटक स्लॉगवरचं गोल घेऊन आलाय. तो गोलंदाज भावेशचा चेंडू लॉप केला हवेमध्ये. चेंडू मात्र नाहीये. अतुल चेंडू खाली आलाय आणि चेंडू त्यांना बीट केलाय. चेंडू सीमा पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. लॉंगॉनला नेहमी आपण गणेशला पाहिल्यामध्ये गणेशला नाही होतं अतुलला ठेवलं आणि पुन्हा त्याचा आता तबादला झाला. प्रमोशन झालं. ऑफिसमध्ये चांगलं काम केलं तर प्रमोशन होतं. क्रिकेटमध्ये खराब काम केलं तर प्रमोशन होतं. हे लक्षात असू द्या. चांगलं काम आणि खराब कामामध्ये भरपूर फरक आहे. जेल सोडला म्हणजे तुम्ही खराब काम केलं. प्रमोशन झालं सरकारच्या आतमध्ये ठेवण्यात आलं. एक खेळाडू आतमध्ये आहे त्याचा फायदा मिळेल कारण गोलंदाजांनी जी गती राखली नाहीये षटकांची त्यामुळे त्याचा देखील फटका पडू शकतो. सरकारच्या बाहेर चेंडू एक्स्ट्रा कव्हरला एकदा पुढे दिसण्याचा प्रयत्न. रोशन आला चेंडू खाली बॅकअप देईल तोपर्यंत 2 धावा. वॉटर रनिंग बिट द विकेट. काय वेगानं रनिंग पूर्ण करत असताना नवतरुण खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. जोश पाहायला मिळतो आणि त्या ताकदीचा देखील वापर करताना पाहायला मिळतात. त्यावेळेस 2 धावा निर्माण केल्यात. 2 धाव्यांना शिकायला पुढे उभारी मिळणार. 1 धावा दाखल फलकावरती 57 धावा. यस 3:30 वाजता आपण डीजे चालू करणार आहोत 25 मिनिटांनी. दोन्ही लहरी कारण क्रिकेटमध्ये भरपूर प्रेक्षकांचे प्रकार असतात. त्या चेंडूनंतर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. धावसंख्या दाखल फलकावरती 57 धावा. सर्वाधिक धावा उभारण्याचा प्रयत्न या संघाचा पाहायला मिळतोय. हो फेकलाय चेंडू सीमा पलीकडे. कावकरच्या डोक्यावरनं हँडसम हिट केलाय. स्लॉगेट सीमा पलीकडे 6 धावा आणि याचबरोबर या स्पर्धेतील उच्चांक पाहायला मिळणार का. यस इट इज 63 धावा उच्चांक या स्पर्धेचा दाखवल्या त्या संघानं. जो 62 धावांचा उच्चांक होता हॅलो किड्स प्री स्कूल संघाचा तो मोडीत काढलाय आणि डीजे पोपेटा कन्स्ट्रक्शन विरुद्ध शहीद भगतसिंग या संघाचा उच्चांक पाहायला मिळतो 63 धावा. राम किती चेंडू बाकी आहेत अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यावेळी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न स्ट्रायकला फलंदाज आपण पाहतोय. जगराज खा त्याने स्ट्राईक घेतली होती. शेवटच्या चेंडूवरती धाव झाली असती. क्या बात आहे. जगराजचा फॅन आतमध्ये आलाय की काय. चला फॅनला विनंती थोडेसे लगेच बाहेर निघा मित्रांनो प्लीज कारण ऑलरेडी थोडासा उशीर झालाय. स्टॉपच चालू आहे लक्ष असू द्या. 24 मिनिटा. हे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक सेल्फी घेण्यासाठी येत असतात. आपल्या खेळूमध्ये असलेलं प्रेम दाखवत असतात. मध्ये चला थोडेसे बाहेर व्हा प्लीज. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय कारण आम्हाला उशीर होतोय. 3 चेंडूमध्ये 12 धावा तब्बल आल्यात या षटकामध्ये. थोडंसं मागणं षटक ठरते स्लॉगवरचा. फुल अँड डिलिव्हरी ऑन साइड केल्याचा प्रयत्न. आता मध्ये दाखवतो ड्रिल करून की चेंडू स्वीप करायचा होता मात्र नाही. निर्णय चुकला आणि त्यानंतर संधी हुकली. डॉट चेंडू मागच्या 3 चेंडूवरती 12 धावा आणि आता 4 चेंडूवरती 12 धावा. 1 धावा दाबलकावरती आल्यात त्या 63 धावा. 63 ऑन स्कोरबोर्ड. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. चेंज ऑफ पेस नकल चेंडू. नकल गोलंदाज ज्याला म्हटलं ते नकल चेंडू फेकलाय. चतकच्या पुढे आलाय मात्र फंबल. सुरेश मोहिते चेंडू खाली थोडासा फंबल आणि धावसंख्या दाफक होती. उच्चांक गाठलाय तो 65 धावांचा. 65 स्कोरबोर्ड
65 धावांचा विक्रम या स्पर्धेत प्रथम पाहायला मिळतोय. एकामागून एक विक्रम, एक अर्धशतक परेश खडकेचं, एक मेडन षटक या स्पर्धेमध्ये, एक हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेचा उच्चांक पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये शहीद भगतसिंग या संघाचा शेवटचा चेंडू फायनल द फर्स्ट इनिंग 65 लॉस ऑफ द 3 विकेट्स. शेवटचं पूर्ण षटक सायकलला असलेला फलंदाज जगराजने खेळून काढलाय. पूर्ण षटक त्याने खेळून काढलाय शेवटच्या स्लॉगवरचं आणि धावा देखील त्यांना कुठल्या त्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या 16 धावा आल्यात आणि अशा रीतीने सत्र पहिलं समाप्त झालंय. कधी धावा आल्यात त्या 67 धावा आल्या, सर्वाधिक उच्चांक आणि 68 धावांचा उच्चांक पाठलाग करायचा आहे डीजे पोपेटा कन्स्ट्रक्शन या संघाला. या जाऊया आपण टॉस करून कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन करूया. ऐकूया भारदस्त आणि लोकप्रिय समालोचक जयेश सरांचा आवाज पुढच्या सत्रासाठी. थँक्यू सो मच. या तुषारजी तिवारी साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जेनित कंस्ट्रक्शन टीम कॅप्टन आणि स्वर्गीय संभाजी वॉरियर्स. चला या आपण त्वरित टॉसकडे वळतो आहोत. आपण तुषारजी तिवारी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. एका बाजूला जेनित कंस्ट्रक्शन आणि स्वर्गीय संभाजी वॉरियर्स टीम कॅप्टन. चला लवकरात लवकर या. चला साई मोहिते, चला त्वरित या, टॉस करण्यात येईल. टॉस करण्यात येत असताना पाहायला मिळतोय जेनित कंस्ट्रक्शन आणि स्वर्गीय संभाजी वॉरियर्स या दोन संघांदरम्यानची ही लढत पाहायला मिळते. जेनित कंस्ट्रक्शन्स हेड्स द कॉल. हेड्स आलाय आणि इथे जेनित कंस्ट्रक्शन टीमने टॉस जिंकला. तुषारजी थँक्यू व्हेरी मच. प्रथमतः काय निर्णय घेणार साई, आणि जिथे टॉस तुम्ही जिंकलेले आहात, प्रथमतः या मॅचमध्ये कसं पाहताय? 5-5 षटकांच्या लढती चालू आहेत आणि विकेटही आता गरम झाली आहे, काय निर्णय घेशील? आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ आणि समोरच्या टीमला कमीत कमी दाखवामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आधीच डिसाईड झालं होतं की अचानक काहीतरी मॅचचं सिच्युएशन बघून डिसाईड केलंय? नाही, आधीच डिसाईड होतं की क्षेत्ररक्षण करून कमीत कमी धावांमध्ये रोखू आणि चेस करू आम्ही. कळंबोली प्रीमियर लीग कसं वाटतंय? 6व्या पर्वाचं आयोजन आणि किती उत्कंठा होती तुम्हाला? कारण मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर निवडणुकाही चालू होत्या, परंतु तुम्हाला किती उत्कंठा होती या प्रीमियर लीगची? मला सांगणार नाही, पण सगळ्यांनाच या प्रीमियर लीगची वाट पाहत होते सगळे. आणि आता स्पर्धा तुम्ही पाहताच आहे की किती सुंदर स्पर्धा आहे, तर सगळ्याच या स्पर्धेची उत्कंठेने वाट पाहत होते. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, संघाची बांधिलकी कशी आहे? जेनित कंस्ट्रक्शन संघामध्ये तुझ्या माध्यमातून जे खेळाडू तुला चॉईसमध्ये हवे होते ते मिळालेत का? हो, नक्की तेच खेळाडू मिळाले जे मला हवे होते आणि त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. कळंबोलीतला असा कोणता चेहरा वाटतो की यावर्षी संघामध्ये हे 6वं पर्व गाजवेल? वैभव आणि सौरभवरती माझ्या संघांमधले जे प्लेयर आहेत त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि होप ते त्या विश्वासाला सार्थ फलंदाजी किंवा गोलंदाजी जी पण जिम्मेदारी त्यांच्यावर असेल ते पूर्ण करतील. खूप साऱ्या शुभेच्छा साई, फार छान. या टॉस जिंकलाय तो अर्थात जेनित कंस्ट्रक्शन टीमने. देवेंद्र टॉस अँड डे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. मी लक्ष वेधेन. चला शहीद भगतसिंग त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. मी लक्ष वेधतोय. चला सचिन खारबार अँड टीम, चलिए जल्द से जल्द अपनी फील्डिंग सजाइए. वेळ जास्तीचा खर्च पाडला जातोय, मी लक्ष वेधतोय. चला लवकरात लवकर. चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर. सचिन खारबार, चलिए जल्द से जल्द.
चला वेळ जास्तीचा खर्च करण्यात येतोय. सचिन कारभार चलिए जल्द से जल्द. पेनल्टी से आप पेनल्टी दी जाएगी आपको. सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. आमचे आज खरं तरी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण रामजी यांना पाहत आहात. चांगलं स्कोरिंग पाहायला मिळते. आज मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकतात या स्पर्धेच्या माध्यमातून. दर्जेदार असे समालोचन तुम्ही ऐकता आहात. राम आसबे, गुणलेखक योगेश बाग, 2 अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स कॅम्पेन रोशनजी कदम सर आणि त्यांच्या साथीला मिलिंदजी तांबे सर यांना मैदानाच्या आतमध्ये, मिलिंदजी पांबरेकर यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट बाय कॅप्टन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती लांब लचक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट, ब्रिलियंट स्टार्ट इथे पाहायला मिळाली सुरेश मोहिते. अखूट टप्पा, चेंडू आकाशाची गप्पा करतो आणि फलंदाज त्या पद्धतीने बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 68 रनच्या चेसला आम्ही तयार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनने केलाय. दमदार सुरुवात. रोहित चौगुले, पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर होता. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे शहीद भगतसिंग. या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक दर्जेदार फील्ड पोझिशन जिथे पाहायला मिळते आहे. बाळा होती त्या ठिकाणी. चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. चांगल्या दर्जाचा संघ इथे बांधण्यात आलेला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय मानाची स्पर्धा रॉयल स्पोर्ट्स कळंबोली यांचं हे व्यवस्थापन, यांचं हे आयोजन. कळंबोली प्रीमियर लीग. उजव्या यशीच्या बाहेर बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिमण्यात आला. अविनाशच्या माध्यमातून फलंदाज बाद. प्रणय पोपेटा बाद होत असताना पाहायला मिळतोय. धक्का पहिला लागलाय. महत्वाचा बॅटर अगदी तंबूच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय. एक बाब गेले 3 वर्ष मी या स्पर्धेशी जुळलेलो आहे, परंतु एक बाब सातत्याने रामजी मी या स्पर्धेच्या माध्यमातून ही पाहिली आहे. डगआउट्स प्रत्येक संघाला आहेत, परंतु डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन संघाचा डगआउटची जागा ही नेहमीच त्या ठिकाणावरचीच पाहायला मिळाली आहे. मला वाटतं हॅलो किडची जागा बदलली आहे. श्री मित्र मंडळाची जागा ती तीच पाहायला मिळते. लकी जागा आहे वाटतं त्यांना, आणि म्हणून तीच जागा तिथे पाहायला मिळते. पूजा डायनॅक्सिस सेंटरचे जागा कदाचित तिथून बदलले. झेनिथ कन्स्ट्रक्शन्स, जीवनमान LIGची जागा बदललेली नाही आहे, तीही जागा तीच सेम पाहायला मिळते. एका बाजूला तुम्ही पाहिला तर माने सरकार, फोर्स फिटनेस माने सरकार या टीमची जागा तीच पाहायला मिळाली आहे. माऊली मित्रमंडळ, DDSR ग्रुप आणि माऊली मित्रमंडळ यांची जागा ती बदललेली पाहायला मिळते आहे. काय 3 जागा ज्या आहेत ना, ते 3 ते 4 जागा. महाकाळ ग्रुपची एक जागा पाहायला मिळते. शहीद भगतसिंग, हे जे डगआउट्स आहेत ना ते जास्तीचे बदललेले नाही आहेत. सामन्याला सुरुवात. पुढचा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती भावेश सुलवेकर याचे थाटात आगमन झालंय. पहिल्याच बॉलवरती षटकार. भावेश सुलवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. सातत्याने खोऱ्याने धावा गोळा करण्यासाठी धाडला जातो. मोठमोठ्या स्पर्धांचा मोठमोठा खेळाडू आणि त्याच वेळेला चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला आणि झटपट पटापट पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. जणू काय सामना त्याला लवकरच संपवायचा आहे. षटकार येत असताना पाहायला मिळाला. किडूकपाड्याचा सितारा बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. धावफलकावरती 13. पुन्हा एकदा आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. फ्रंट लेग पुढे आणलं. परवाच्या दिवशी मोरबेच्या मैदानावरती थोडंसं नाखुश केलं होतं भावेशने, आणि ती कमी आता तो पूर्ण करेल यातही मात्र शंका नाही आहे. अनेक ठिकाणावरती हा संघ सातत्याने खेळताना पाहायला मिळतो.
मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालेला आपण पाहिला. तिथे टॉस जिंकला झेनिथ कन्स्ट्रक्शन टीमने. द वेन द टॉस अँड बॉल फर्स्ट. निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतलाय. चेसिंगला पसंत केलं साई मोहितेने. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल गॅप शोधलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होईल. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सुरेश मोहितेच्या बॅटमधून चौकार. अठरा धावा धावलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाच्या अंती 18 बनलेल्या बाला मिळाल्यात. लक्ष 68 धावसंख्येत आहे. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 50ची गरज आहे. 24 चेंडू आणि 50 धावा. 5 मिनिटं झाल्यात. मी याकडे लक्ष पाहिजे. सचिन खारबार 5 मिनिट का वक्त आपने जाया किया है. चला घाई करा. वेळेची बंधनं पाळा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. चला लवकरात लवकर. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन बलाढ्य संघ आमने सामने. शहीद भगत सिंग आणि त्याच्या अगेन्स्ट डीजी पोपेडा कन्स्ट्रक्शन. यावेळेचा बॉल लेग कट. डेलिकेट कट. चेंडूला दिली दिशा. मॅचची बदलते दशा. धाव मिळाल्या 4. भावेश उलवेकरच्या बॅटमधून चौकार. ज्याच्या नावापुढे कर आहे ना त्याच्या नावापुढे धावा पाहायला मिळतात. भावेश उलवेकर त्यातीलच एक नाव आहे. सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय. तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. डीजी पोपेडा अँड कन्स्ट्रक्शन टीमसाठी दिनेजी पोपेडा साहेब यांच्या मालकीचा संघ. सुरेश मोहिते टीम कॅप्टन. एका बाजूला शहीद भगत सिंग. या टीमला तुम्ही पाहता. यावेळेचा बॉल लटकट केला होता. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात आहे. भावे सेकंड रन साठी रॉंग एंडला थ्रो. रॉंग एंडला थ्रो झालाय. चुकीच्या एंडला फेकी. त्याचा फायदा उचलण्यात आला. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 वरती धावून पोहोचली आहे. 24 ऑन दी बोर्ड. शहीद भगत सिंग, गुरुदेव सिंग आणि सनी सिंग यांच्या मालकीचा संघ. सचिन खारबार टीम कॅप्टन म्हणून लीड करतो या संघाला. पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने स्वतः सचिन खारबार. स्लोवर वन होता. यावेळेला बॅटच्या टोला लागलाय. ऑन साईडला चेंडू मात्र निघाला होता. बॅटच्या एजला लागला होता बॉल. फटका एक्झिक्यूट करत असताना अगदी आपण पाहिलं तर कोपऱ्यावरती बॉल लागला. या कारणास्तव बॉलला वेगाने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला होता. फर्स्ट इनिंगमध्ये असंच काहीतरी घडलं होतं. फर्स्ट इनिंगला विकेट किपर बॅटर अर्थात तिथे मात्र पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला होता. जोगराज सिंग जागोच्या बॅटच्या टोला बॉल लागला आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला जजही झाला नाही. अतुल बागल होते त्या ठिकाणी. आडवा बॅटने कॅप्टन आता थांबायचं नाव घेत नाहीये. थांबायचं नाही गड्या. थांबायचं नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुरेश मोहितेच्या बॅटमधून षटकार. पाहना अपोनंट टीमच्या डगआउट्स वरतीच बॉल मारलाय सुरेश मोहितेने. अफलातून स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. सचिन खारवार अपोनंट टीम कॅप्टन आहे. त्याच्याच अगेन्स्ट ठोकलेला फटका अपोनंट टीमच्या कॅप्टनच्या डगआउट मध्ये आणि कॅप्टनच्या फोटोवरतीच. लोअर फुल टोस आडवा बॅटने. सो ब्युटिफुल. सॅलिगंट. जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. आज मला वाटतं ना गेले 3 वर्षामध्ये असा सुरेश मोहिते मी पाहिलाच नव्हता. सरप्राईज. ओरिजिनल इज बॅक. ओरिजिनल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच दर्जेदार खेळ साकारतोय.
धाव फलकावरती सदतीस बांधल्यात 19 चेंडू आणि 31 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. संघाचा कर्णधार 2 बॉल 2 षटकार त्याने ठोकल्यात लागोपाठचे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा बॉल देखील ऑन साईडला दे घुमा के वळून खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक तैनात सिंगल आली. आज पाहना हरिदासने एक निर्धाव षटक टाकलं. वाघ साहेब पहा पहिलं निर्धाव षटक आला हरिदासच्या माध्यमातून. परेश कडकेने अर्धशतक ठोकलं. अक्षय भुसारेने निर्धाव विकेट हॅट्रिक मिळवली. आज तुम्हाला काय पाहिजे कळंबोली प्रीमियर लीग मधून एका दिवसामध्ये 3 रेकॉर्ड पाहायला मिळालेत. धावफलकावरती धाबा बांधल्या त्या 38. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता राहिली ती केवळ आणि केवळ 30 धावसंख्येची. स्क्रीनवरती तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून सामान्यांच्या मधोमध बसलेलं असं दर्जेदार असं नेतृत्व स्वतः तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. स्वतः आपण पाहत आहे डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा स्वतः तुम्हाला दिनकरजी पोपेटा साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. अगदी सातत्याने खेळाडूंवरचं प्रेम त्याचं सर्वाधिक महत्वाचं राहिलेलं आहे. धाव फलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत आपण पाहतोय 38 ऑन दी बोर्ड आहेत. अडतीस धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड आहेत. 38 धावा धावफलकावरती. गोलंदाजीमध्ये फेरबदल. 18 बॉल 30 ची गरज. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. गणेशचा पहिला बॉल ऑन साईडला केलाय. आज मात्र सुरेश मोहिते चांगली बॅटिंग करतोय. सुरेश नावातच धावा पाहायला मिळाल्या. आता सुरेश मुनीम असेल, सुरेश मोहिते असेल, सुरेशच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला. कर्णधार लढतोय, एकटाच लढतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकता आहात. मग अगदी एक मोठा गाड्यांचा ताफा, ज्या समालोचकाच्या गाड्यांचा ताफा सातत्याने पाहायला मिळतो. आणि प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असे समालोचक टीव्ही पासून ते सातत्याने अनेक राज्यांमध्ये. आडवा बॅटने भावेश सुलभेकरचा फटका बसलाय. सचिन कारभार चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट. फुलंदाज बाद. अफलातून झेल पाहायला मिळाला. अमानवीय अविश्वसनीय कॅच. फंटास्टिक एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल ज्या पद्धतीने लोअर फुलटोज होता ऑन साईडला केला. बॉडीचं संतुलन आणि काय झेल टिपला आहे. आपण ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पाहतोय. कॅमेरा अँगल बदलण्यात आलाय. हा मात्र आपण कॅमेरा अँगल विविध कॅमेरा अँगलने पाहत आहे. 5 कॅमेरा अँगल आहेत. हा स्लॉक स्वीप जो फटका फसलेला पाहायला मिळाला. विविध कॅमेरा अँगल इथे दाखवण्यात येतात. पहा हे एफर्ट्स सचिन कारभारचे बाउंड्री लाईन वरती तो झेपावलेला पाहायला मिळाला. भावेश सुलभेकर बाद झालाय, परंतु 14 धावांची खेळी त्याने साकारली. नवीन बॅटर विराज पोपेटा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विराट पोपेटा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला विराट आहे तर एका बाजूला विराज आहे. खरं तर दोस्ती 11 टीम मध्ये आपण पाहतोय विराजला, तर एका बाजूला विराट. पोपेटाना आपण पाहतोय एवन जोडी. धाव फलकावरती धावा एकंदरीत बनल्यात त्या 39. 39 ऑन दी बोर्ड आहेत. विराट, दिनकर, पोपेटा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाल्यात. पहिलाच बॉल खोला टाकला होता. चेंडू ऑन साईडला केल्यात. सिंगलने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. टीमच्या कॅप्टनला स्ट्रायकर एंडवरती आणायचं होतं आणि ते तिथे गेलं. 11 मिनिटापेक्षा जास्तीचा वेळ खर्च केलेला आहे फील्डिंग टीम. 11 मिनिट से ज्यादा वक्त आपने जायज किया है. 3 चेंडूमध्ये, जिथे मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं 3 चेंडूचा खेळ संपलाय. 40 बनल्यात. विजयासाठी आवश्यकता जुनी 28 ची राहिली आहे. 28 ची गरज. 15 चेंडू आणि 28 धावा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा गणेश माने. लोअर फुलटोज होता ऑन साईडला. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न. सचिन कारभार चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळते. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे.
कळंबोली प्रीमियर लीग स्पेक्स वेअर करून खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये फारसे क्वचितच खेळाडू आहेत. त्यापैकी एक सचिन कारभार स्वतः चष्मा वेअर करून खेळताना पाहायला मिळाला आणि दुसरा विराटला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्टाईलिश राहतात, फटकेबाजी नेहमी चांगलीच राहते त्यांची. विराटची बॅट बोलणं अजूनही बाकी आहे. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. धाव फलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत आपण पाहतोय 41 बनल्या. 27ची गरज आहे. टाइम लिमिट्स आहेत, आपण वारंवार लक्ष वेधतोय. 13 मिनिटं झाले आहेत. पुढचा बॉल विराट डाऊन द ग्राउंड खेळला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दूर आहे चेंडूच्या खाली. रोहित चौगुलेने झेल टिपला. फलंदाज बाद. नवीन रोहित उदेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. रोशन उदेकर मैदानाच्या आतमध्ये. सुरेश मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 विकेट इथे बाद झाल्या. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. चला घाई व्हायला हवी. वारंवार आम्ही या लक्ष भेटतो या गोष्टीकडे. नेक्स्ट मॅच जेनिथ कन्स्ट्रक्शन टीमने टॉस जिंकलेला आहे. आपण देखील तयार राहा. साई मोहिते अँड टीम. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा गणेश माने यांना ना माने गणेश माने 2 विकेट प्राप्त केल्यात त्यांनी. केवळ 3 धावा खर्च केल्यात. मॅचचं मोमेंटम शिफ्ट केलं या गोलंदाजाने. गणेश माने काय गोलंदाजी झाली आहे त्यांच्या माध्यमातून. पाप फिल्डिंग करणाऱ्या संघ आपल्याला धावांची पेनल्टी कदाचित आयोजकांनी सांगितलं देणं गरजेचंच राहील, कारण एवढा वेळ आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. ओव्हर द विकेट आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या. 2 विकेट प्राप्त केल्या. मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालंय. धावफलकावरती बनल्यात 41. येणारे चेंडू राहिले 12 बॉल आणि 27ची गरज. 12 चेंडू आणि 27 धावा. पाणी जाऊ देत मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू आणि 27ची आवश्यकता. पाण्याचा ब्रेक आहे, ड्रिंक्स ब्रेक आहे. लवकरात लवकर आपण घाई करा. अंपायर्सला आपण नेक्स्ट मॅच पासून विनंती करूयात, आपण 2 खिशांमध्ये पाणी आपण स्वतःही देखील घेऊन जा. जर का गरज पडल्यास पाणी आपण लगेच देऊयात, जेणेकरून वेळेच्या अभावी सामने कोणतेही थांबणार नाहीत. उद्यापासून एक बॅग पंचांच्या जवळच पाण्याची ठेवायला हवी, जेणेकरून वेळच वाचेल. एक बॅग पाण्याची पंचांकडे देऊया. खांद्याला अडकवूनच उभे राहा. प्रभात गेल्या वर्षी सारखा एक खड्डाच करायला हवा वाटतं पाण्यासाठी. मला वाटतं 2 वर्ष व्हायला आले त्या गोष्टीसाठी. आणि तदनंतर एक गाडी देखील आपण ठेवली होती. आज आपल्याकडे गाडीची गरज नाही आहे, कारण रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्याचा कोणवीचा सितारा आहे प्रितेश राऊत. बॉबी आता कळंबोलीकर झाला आहे. त्याला मी सॉरी टू से रायगडाच्या पोलादपूरचा म्हणणार नाही, कळंबोलीकर आहे तो. त्याला आपण पाहत आहे पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात असताना तो पाहायला मिळतो आहे. बॉबीला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे आणि कोलगेटची स्माईल. या आपण स्माईल इथे मॅचकडे वळूयात. 13:35 झाल्यात. 13 मिनिटं 35 सेकंद या सामन्याकडे वळूयात. हा लोगो तुम्ही पाहत होतात कळंबोली प्रीमियर लीगचा, तो दाखवण्यात येत असताना स्क्रीनवरती पाहायला मिळतं PDCच्या माध्यमातून. हा लोगो पहा. या मॅचकडे वळूयात. 12 बॉल 27ची गरज. टीम कॅप्टन स्ट्रायकर एंडवरती आहे. स्कोर कार्डवरती धावा जिथे मात्र आपण पाहिला तर 41 बनलेले आहेत. लकी ड्रॉचे कुपन्स आपण थोड्याच वेळामध्ये वाटणार आहात. आज फोन दिला जाणार आहे. आडवा बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज क्षेत्ररक्षक तैनात. महत्वाचा बॅटर सुरेश मोहिते बाद. सुरेश मोहिते महत्वाचा बॅटर बाद झालाय.
मी लक्ष वेधतोय. अक्षय सरोदे, कृपया संपर्क साधा. लकी ड्रॉचे कुपन्स आपल्याला बनवायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला कार्ड पेपर हवाय. चला, लकी ड्रॉच्या कुपनसाठी आपण तयारी करणार आहोत. विकेट मिळाली आहे. सामन्याचं मोमेंटम आता शिफ्ट झालेलं पाहायला मिळतं. 11 चेंडू आणि 27ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. सामन्याचं मोमेंटमच शिफ्ट झालं. आजच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारचा फोन दिला जाणार आहे. आज, उद्या, परवा 3 दिवसामध्ये आपण मोबाईल फोन दिला जाणार आहे प्रेक्षक वर्गासाठी. आणि कोणत्याही खेळाडूला त्याबदला लकी ड्रॉचं कुपनमध्ये तुम्ही आपलं नाव टाकायचं नाही आहे. याच्याकडे मी लक्ष वेधेन. 15 संघ आहेत. 225 खेळाडूंच्या यादीतील कोणताही खेळाडू आपला नाव टाकणार नाही, याच्याकडे लक्ष आपण वेधू. पुढचा बॉल गोलंदाज. पहिला चेंडू वेगाने टाकला होता. बॅकवर्ड पॉईंटला केलं. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक ना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालं. 25ची गरज. 10 चेंडूचा खेळ शेष. नव्याने बॅटर गणेश वत्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतात. गणेश वत्रे, वेळेची बंधनं आपण सातत्याने पाळायला हवी. 10 चेंडू आणि 25ची गरज राहिली सामन्यामध्ये. 10 चेंडू आणि 25 धावा. स्कोर कार्डवरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या त्या 43 बनलेल्या आहेत. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. लेग बिफोर स्वरूपामध्ये ॲक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती दाखवण्यात येत असताना पाहायला मिळतो. यष्टांच्या मधोमध सापडलेला बॅटर पाहायला मिळाला होता. धारा तीर्थी पाडलाय फलंदाजाला. मागील षटकामध्ये गणेश माने आला आणि मानेने काय गोलंदाजी केली. 3 धावा, 2 विकेट. मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं. फलकावरती धावा एकंदरीत आपण पाहिल्या तर 43 आहेत. जिथे मात्र फिल्डिंग पोझिशन तुम्हाला पाहायला मिळते. क्या बात आहे. पीटीसीच्या माध्यमातून काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न करण्यात आलेले पाहायला मिळाल्यात. ही फील्ड पोझिशन पहा. शॉर्ट थर्ड मॅन शॉट फाईन लेग 30 सर्कलमध्ये पाहायला मिळते. गली आहे. कव्हर स्ट्राईक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. ऑन साईडला 30 सर्कलच्या बाहेर जिथे मात्र एक बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन पाहायला मिळतं. यावेळेला बॉल खाली राहिला होता. या रक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू तो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. येणारे चेंडू राहिले 8. 8 चेंडूचा खेळ केवळ राहिलाय. धपलकावरती बनल्यात त्या 43. समोर उडवला. डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. फलंदाज दिनेश भोईर यांच्या बॅटमधून आला चौकार. दिनेश भोईर स्वतः मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. त्यांचे चिरंजीव स्कोरिंग करतात. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये चौकार येत असताना दिनेश भोईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. सामन्याचे चित्र बदलण्याचा प्रयत्न करण्यात येतोय विजयासाठी. 7 बॉल आणि 21ची गरज. 7 चेंडू आणि 21ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल. या बॉलवरती दिनेश भोईर यांच्या बॅटमधून मोठा फटका. नितांत आवश्यकता आहे संघाला. यावेळेला इनसाइड आउट केलाय. धावा मिळणार आहेत निश्चितच. आउटफील्ड फास्ट आहे. मोठा होता गॅप. होणार नाही धावांचा तोठा. रन्स मिळाला 4. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. त्यावरती चौकार. क्लास दाखवला खरं तर दिनेश भोईरने. चौकार आला. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 6 बॉल 17ची गरज राहिली या सामन्यामध्ये. 51 बनल्यात. आने वाली 6 गेंदे और 17 की जरूरत. 6 बॉल आणि 17 धावा.
स्क्रीनवरती तुम्हाला या सारं काय दाखवण्यात आता हे नीड आहे. खरं तर किरण दळवी आहेत तर सारं काय मुमकिन आहे. केतनजी दळवी यांनी ब्रेक घेतलाय. चोवीस चेंडूचा खेळ अद्याप संपलाय, परंतु एकही बॉल एक्स्ट्रा स्वरूपाची धाव आलेली नाही आहे. एकही एक्स्ट्रा स्वरूपाची धाव आली नाही. 19 मिनिटाचा वेळ झालेला आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ 6 बॉल 17 धावा. 6 बॉल 17ची गरज. फलकावरती धावा जिथे मात्र 51 म्हटल्यात. उजव्या यष्टीच्या बाहेर केलाय एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट झाली. 15ची गरज. 5 बॉल 15 धावा. कळंबोली प्रीमियर लीग मध्ये एक गोष्ट तर आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली आहे. योगेशजी वाघ साहेब हा 5वा सामना चालू आहे. प्रत्येक सामना शेवटच्या षटकामध्ये गेलाय. प्रत्येक मॅच शेवटच्या बॉलवरती जाताना पाहायला मिळाली आहे. महत्वाचे सामने मैदानाच्या आतमध्ये रंगतात. प्रेक्षक वर्ग स्क्रीनच्या पाठी त्या चिमुकल्यानं आवरा. LED स्क्रीनच्या पाठीमागे 2 चिमुकल्यानं थोडंसं आवर घाला. धाव फलकावरती धावा एकंदरीत बनल्या ते एकंदरीत 53. विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती केवळ 5 बॉल आणि 15ची गरज. 5 बॉल आणि 15ची गरज आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा गणेश. 5 बॉल 15ची आवश्यकता. बॅटची आतली कडा घेतली आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. किती धाव आली? 14ची गरज. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू आणि 14ची गरज. एक मोठी टोटल उभी करण्यात आली होती. धावा निश्चित आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या आणि याच कारणास्तव कुठे ना कुठेतरी सेकंड इनिंगमध्ये रन चेस करत असताना दमछाक उडाली डीजी पोपेट अँड कन्स्ट्रक्शन टीमची. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा गणेश माने. गोलंदाजाने इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहिलाय. कम खर्च आणि जादा चर्चा. या बेसा बॉल खोलामध्ये पाहायला मिळाला. सिंगल घेण्यासाठी पुढे सरसावले होते बॅटर, परंतु धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. समीकरण बदलल्यात. गणेश माने एखाद्या मारवाड्याप्रमाणे कामकाज करतात. कंजूसी बरी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धावा दिलेल्याच नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये 3-2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. या षटकामध्ये देखील 3 खर्च केल्या. 14ची गरज आहे. 3 बॉल 14. इथे मात्र स्ट्रोकला चेक केला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 आल्यात. आता 2 बॉल 12. 2 चेंडू आणि 12ची गरज. चला नेक्स्ट मॅच. झेनिथ कन्स्ट्रक्शन टीम उभे राहा, तयारीला लागा. 2 बॉल 12. 2 चेंडू आणि 12ची गरज. सामना बनलाय. मॅच बनली आहे. क्रेडी ब्रदर्स आज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे आणि कळंबोली प्रीमियर लीग म्हटल्यानंतर केडी ब्रदर्स नेहमी हजरच असतात. सातत्याने एकत्रित कामकाज करताना पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये वळीयात येणारे 2 चेंडू आणि 12ची गरज. 2 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. चला घाई करा. वेळ जास्तीचा खर्च होतोय. 24 मिनिटं झाले आहेत. शेवटच्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला 2 बॉल टाकायचे आहेत. सचिन मैं बता दूं तो 4 ही दिख रहा है मुझे तो बाहर. चला घाई करा. चला घाई करा. दोन बॉल 12ची गरज आहे. 2 बॉल 12. लोअर फुलटोज होता. इथून मात्र आपण पाहतोय कन्वर्ट होऊ शकलेला नाही मोठ्या फटक्यांमध्ये. सिंगल आली आहे. 1 बॉल आता मात्र 11ची गरज. 1 चेंडू आणि 11 धावा. दिनेश भोईर परफेक्ट मिडल करू शकले नाही. 2 बॉल 12ची आवश्यकता होती. चला घाई व्हायला हवी. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅचचा जवळपास रिझल्ट आलेलाच पाहायला मिळतो. लिगल डिलिव्हरीवरती ही मॅच इथे जिंकली दिली जाणार आहे. हा डॉट बॉल आला आणि अर्थात डॉट बॉल नाही. थांबा. या बॉलवरती चौकार देखील येऊ शकतो. सचिन कारभार एंड टीम आपको ध्यान देना चाहिए क्योंकि रन रेट इम्पॉर्टंट है. 4 रन शेवटच्या बॉलवरती आले. बाईचा चौकार केवळ आपण पाहिला तर हा सामना डीजी पोपेट अँड कन्स्ट्रक्शन टीमने
परास्त होत असताना पाहायला मिळाल्यात ती के बस 6 धाव्याने. एक एक धाव महत्वाची आहे. पहा लक्ष वेधन मी या गोष्टीकडे. पॉईंट्स टेबल जर का बरोबरीत आला तर रन रेट इम्पॉर्टंट राहणार आहे. याकडे आपण आवर्जून लक्ष वेधलेलं आहे. आणि प्रत्येक धावा महत्वाच्या राहतील. चला काही करा. नेक्स्ट मॅच लाईनअप मध्ये डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन. चला त्वरित लाईनअप मध्ये मैदान सोडायचं आहे. शहीद भगत सिंग चलिए लवकरात लवकर लाईनअप मध्ये मैदान सोडा. मैदान सोडा. चला सचिन कारभार एंड टीम लाइनअप में लाइनअप के साथ हैंडशेक करना है. चलो जल्द से जल्द बाहर आइए. मैन ऑफ द मैच